आपल्याला वाचवायचं असेल, उद्याचं हे आरक्षण आपल्याला वाचवायचं असेल, तर आपल्याला आमदार निवडून आणणं हे क्रमप्राप्त आहे, हे लक्षात घ्या. निवडून आला तर त्या सभागृहामध्ये ठणकावून सांगू शकतो, तुम्हाला जनगणना करायची असेल तर करा, नसेल करायची असेल नका करू, पण केंद्र शासनाने आणि सुप्रीम कोर्टाने 27% आरक्षण मंजूर केलेलं आहे, ते लागू केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. नाहीतर तुमच्या आता ओबीसीला आरक्षण पाहिजे की नको? पाहिजे ना? धननाथ बाबाशिवाय दुसरं कोणी आहे का आपल्याकडे? नक्की ना? त्याच पद्धतीने एससी आणि एसटीचं सुद्धा आरक्षण संपवण्याच्या मार्गावरती लागलेल्या, उलट मी म्हणत संपलंय अशी परिस्थिती आहे. त्यांनी वर्गीकरण केलं असतं तर कोणाला अडचण नाही. फक्त या समाजाला कमी मिळाले असते, त्या समाजाला जास्त, एवढंच फक्त फरक पडला असता. पण आता त्यांनी काय केलंय, त्यांनी वर्गीकरणाबरोबर क्रीमी लेअर लावलं, वर्गीकरणाबरोबर क्रीमी लेअर लावलं आणि त्या निर्णयामध्ये क्रीमी लेअर कोण याची त्यांनी असताना व्याख्या केली. ती व्याख्या करत असताना त्यांनी असं म्हटलं की एखादं कुटुंब ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला असेल, कुटुंबातल्या एका व्यक्तीने जर लाभ घेतला असेल तर ते अख्खं कुटुंब क्रीमी लेअर होऊन जातं. आणि एकदा का तो क्रीमी लेअर झाला, क्रीमी लेअरच्या यादीमध्ये गेला की त्याला आरक्षण लागू होणार नाही, अशी परिस्थिती आहे. मित्रो, जाता जाता या सरकारने एका पाटणा हायकोर्टाच्या रिटायर्ड जजची कमिटी नेमली आणि त्या नेमलेल्या कमिटी मार्फत त्या ठिकाणी सांगण्यात आलं की हे जजमेंट लागू कसं करायचं याचा तुम्ही सुतोवाच आम्हाला द्या. फायदा तर सगळ्यांनी घेतलेला आहे, कुटुंबातला एक व्यक्ती तिथं फायदेशीर आहे. आता तुम्हाला असताना क्रीमी लेअर म्हणून आरक्षण मिळणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे का? आता हे मान्य नसेल तर हायकोर्टाचा किंवा सुप्रीम कोर्टाचा निर्णय कोण उडवू शकतो? विधानसभा किंवा लोकसभा उडवू शकते. आता विधानसभा किंवा लोकसभेमध्ये उडवायचं असेल तर आमदार असल्याशिवाय तो उडणार आहे का? मग आपल्या पुढे मार्ग काय आहे? एकच मार्ग आहे ना. 20 तारखेपर्यंत डोक्यात बसेल ना, मतदान असेपर्यंत डोक्यात बसेल ना. मैं यहाँ तमाम मुस्लिम भाइयों से ऐलान करता हूँ, मैं तमाम मुस्लिम भाइयों से ऐलान करता हूँ, निपुण शर्मा इस नाम को आप लोग याद करते हो, दोहराते हो, और हर बार जब मुसलमान निपुण शर्मा का नाम लेती है, उसका नाम लेते हैं तो 2-4 गालियां भी देते हैं. भैया क्यों गालियां देते हो? क्योंकि उन्होंने मोहम्मद पैगंबर के बारे में अनाप शनाप बातें कही थी. दुनिया भर के देशों ने, दुनिया भर के इस्लामिक देशों ने सरकार से यह मांग की कि निपुण शर्मा जो एक महिला है उसके खिलाफ कानूनी कार्रवाई हुई. कई मुस्लिम संगठन जो है वो सुप्रीम कोर्ट गए, लेकिन सुप्रीम कोर्ट जाने के बाद भी सुप्रीम कोर्ट ने कहा कि इस देश में ऐसा कई कानून नहीं है कि किसी व्यक्ति या किसी भगवान को या किसी अल्लाह को या प्रेषित को अगर कोई क्या अनाप शनाप बातें करता है
तो उस पर कोई केस नहीं हो सकता, क्योंकि कानून बना ही नहीं। इस खामिया को दूर करने के लिए ये जो विधानसभा विधान परिषद जो बर्खास्त होने वाली है, वंचित बहुजन आघाड़ी ने मोहम्मद पैगंबर के नाम से एक बिल पेश किया। मोहम्मद पैगंबर के नाम से एक बिल पेश किया और यही कहा, मोहम्मद पैगंबर हो या किसी भगवान के खिलाफ, किसी भगवान के खिलाफ अनाप शनाप की अगर बातें होती है तो उसको कम से कम 7 साल की सजा। आज यह बिल है, मैं कई बार कांग्रेस वालों से